नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा. जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाची हवा. बस आणि इतर गाड्यांना सुद्धा गुलाबी रंग. आज दिंडोरीमधून यात्रेला सुरुवात. जर असे कपडे घालून कोणी निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते. असे कपडे घालून तुम्ही महाराष्ट्रासोबत कसे वागलात, त्यामध्ये बदल होणार आहे का? काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची टीका. 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार. योजना 5 वर्ष चालू राहील. दादांचा वादा. अजित पवारांचं आश्वासन. तर कांद्याने आमचा वांदा केला. अजित पवार यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात. अजित पवारांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं. प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील. 3ही पक्षांच्या जागा बदलांची मानसिकता. अजित पवारांची प्रतिक्रिया. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते. आम्ही प्रोत्साहन देणार नाही. संजय राठोडांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टाने चित्रा वाघ यांना फटकारलं. मी प्रकरण मागे घेण्याच्या वकिलांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. कोर्टाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही. चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट. चित्रा वाघ प्रत्येक प्रकरणामध्ये तोडगशी पडल्या. त्यांना त्यांच्याच पक्षाने आउटडेटेड ठरवलं. त्यांनी कसं कट कारस्थान रचलं हे आता समोर आलं. सुषमा अंधारी यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल. तर आता तरी उद्धव ठाकरे यांच्यावर बोंबळणं बंद करा. अयोध्या पोळ यांचाही निशाणा.